मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। शहर आणि उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये सुधारणा। मुंबईमधील हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक होता। समीर ॲपच्या नोंदीनुसार रविवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक 53। मुंब्रा लोकल रेल्वे अपघाताप्रकरणी अखेर गुन्हा दाखल। 9 जूनला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी 5 महिन्यानंतर रेल्वेच्या दोघा अभियंत्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। प्रवाशांचा बॅग एकमेकांना घासून अपघात झाल्याचा मध्य रेल्वेकडून करण्यात येत होता दावा। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्यांदाच वॉर रूमची स्थापना। प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रतिसाद दिला जातो। अवघ्या 20 मिनिटांमध्ये होतो तक्रारींचा निपटारा। भुयारी मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। ऑक्टोबर महिन्यामध्ये मार्गिकेवरून 38,63,741 प्रवाशांकडून प्रवास। पुण्याच्या राजगडमधील वेल्हेमध्ये महादेव कोळी संघटनेकडून वाघ बारस पारंपरिक पद्धतीने साजरी। वाघाची वेशभूषा केलेल्या मुलाची तोरणागडाच्या पायथ्यापर्यंत मिरवणूक। शिवकालीन मेंगाई देवी मंदिरापासून काढण्यात आली मिरवणूक। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्यांदाच वॉर रूमची स्थापना। प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रतिसाद दिला जातो। अवघ्या 20 मिनिटांमध्ये होतो तक्रारींचा निपटारा। निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेकडून 2 महिन्यामध्ये 580 निविदा। एकट्या ऑक्टोबर महिन्यामधील 520 निविदांचा समावेश। निवडणूक आचारसंहितेमध्ये कामं रखडू नयेत यासाठी महापालिकेने हे निविदा सत्र राबवलं। कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल पुन्हा 20 दिवसांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद। आजपासून 23 नोव्हेंबरपर्यंत पुलावरील अवजड वाहतूक बंद राहणार। पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाचा निर्णय। बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्री वातानुकूलित यंत्रणेमध्ये स्फोट झाल्यानं धूर। प्रेक्षकगृहामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं। घटना कर्मचाऱ्यांच्या तत्काळ लक्षात आल्यानं कोणतेही नुकसान नाही।